इकडं आता मगाशी देवावरनं आली होती. आणि साडी कोणी घालायला आली तुला? पिऊ घालत नव्हती ती, नको नको म्हणायची, मग काकीने मलाच घातली. माझं दुखायचं कमी आलं म्हणलं आता उद्या काय करायचं, जायचं शाळेत जायचं आहे का नाही. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज सकाळपासून काय व्हिडिओच घेतला ना, आता थोडं थांबले ते पण ह्यांच्यामुळं थांबावं लागलं काम करता करता. तर तुम्हाला तर माहिती आहे राजूच्या दुखतंय पोटामध्ये. आज 5-6 दिवस झालं कमी काय आहे ना, औषधं संपली, गोळ्या संपल्या, कमीच आहे ना. तर तुमच्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की ताई तिला बाहेरचं बघा, देवाचं पण बघा आणि दवाखाना पण चालू ठेवा, गोळ्या औषधं. तर ते सगळं चालू आहे. आज सकाळच्या पारी आप्पा राधूला घेऊन गेल्या देवाला, कुठं गजूबाई काहीतरी ते देवाचं नाव आहे बघा, तिकडं गेल्या बारीने. पण तिथं नेलं चांगला फरक पडला होता, पण ते राहून राहून तिला तसं होतंय. तर सकाळच्या पारीचा 8:30 वाजताचा आप्पा आणि राधू गेलं देवाला. आप्पा म्हणलं तिथं पण लय गर्दी असते, तर लवकर जातो म्हणलं या मग तिला हे करू तिथं दाखवून काय असेल ते करू म्हणलं आल्यानंतर. तर आता माझी भांडी घासून झालं, स्वयंपाक झालाय, भाजी करायची राहिली. वाटाणा मी रात्री भिजाय टाकला होता बघा, त्याची भाजी करायची अजून. पण ह्याला आधी शिजवून घ्यायचं आहे. ह्यांनी म्हणलं सामान आणायचं, चल 10:30 वाजून गेला. तर आणि राधूला मी सकाळच्या पारी बघा वरण भात केला मुलांना, सगळ्यांनी खाल्ला. ओमने पण, ओम कृष्णा शाळेत गेला, ह्याच्यामध्ये वरण आहे. तर भांडे घासली, रात्रीची पण लय मोठी भांडी होती, रात्री भांडेच घासले नाही. राधू मला काहीच करून देत नव्हती, म्हणले माझ्यापाशी बस. परत कार्तिकी आली, तिच्या संग चांगली खेळली बघा, रमून गेली खेळण्यात, बरं वाटलं. आणि आम्ही पूजा करून गेलो रात्री. तर असू द्या, आल्यानंतर कपडे धुवा म्हणलं आणि सामान आता आणायला जायचं आहे. मला देवपूजा करायची होती, ह्यांनी करू द्या, मला वर काय लावलं, ड्रेस घातला आणि आता स्वतःच बसतात मोबाईलच्या नादी लागलं. आता म्हणलं देवपूजा करायला बसवतो, ह्यांनी उठवत्या. होय वा, मी करू का देवपूजा तोवर? तुमचं काय होय नाही होय वा? काय तास झालं मला माझ्या मागं लागल्यात उरकन स्वतःच बसतात आणि माझ्याच मागं किरकिर करतात. जाऊ द्या, मी देवपूजा करून घेते. तसं पण म्हणतात की कपडे धुवायच्या आधी देवपूजा करावी लागते. तोपर्यंत आपली घेते देवपूजा करून. आणि दुर्गा माऊने मला वाढीव काम केलं, अंडी फोडली 2, देत नव्हते तिला, तर रडायला लागले. कसं तर तिनं घेतलं, तर एक फोडलं पिशवी, त्याची केली पोळी. आज गुरुवार आहे, मला करायचं नव्हतं वाशात, पण ते अंड वाया जात होतं फुटलेलं, म्हणून तिला पोळी करून दिली, खाल्ली पण नाही तशीच. दुसरं घेतलं फ्रीजमधलं, तिनं खुर्ची उभा राहून, मी इकडं बाहेर गेले तोपर्यंत ते पण खाली फोडलं, फरशी दिदीला टाकून. काय करावं असलं लेकरांना. तर पहिल्यांदा दिवा लावून घेते. तर असं म्हणतात की देवपूजा करायच्या आधी बघा दिवा लावून साईडला ठेवावा लागतो. तर मी बरेच दिवस तसं काय करत नव्हते, पण जेव्हापासून मला माहीत झालं ना, तेव्हापासून मी देवपूजा करायच्या आधी इथं दिवा लावून ठेवते, मग देवपूजा करते. चला, आज गुरुवार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की बऱ्याच जणांचं ताई तिला ना स्वामींच्या आरतीला घेऊन जावा संध्याकाळच्या टायमाला. इथं तर रोजच आरती असते स्वामी समर्थांच्या मंदिरात, पण आज खरं तर गुरुवारचा दिवस असतो. आज पण लय गर्दी असते आणि तिथं प्रसाद पण असतो बघा, महाप्रसाद म्हणतात त्याला. तर संध्याकाळी पण जावा म्हणलं, मसाला करायचा म्हणलं, जाणं होते का नाही काय माहिती, पण त्यातनं पण वेळ काढून मी राधूसाठी तिला घेऊन जाणार आहे बघा स्वामी समर्थांना. तर तुम्ही सगळं म्हणताय तसं मी करते. आणि एका ताईंची का कोणाची तरी कमेंट होती, नाव काय माझ्या ध्यानात नाही, तर ताई तिला जिरेचं पाणी आणि ओव्याचं पाणी करून द्या, सगळं एकत्र करून. मी ह्यांना म्हणलं नक्की कसं करायचं, तर ह्यांनी मला म्हणलं जिरे आणि ओवा उकळून घ्यायचं आणि ती गाळून पाणी प्यायला द्यायचं. तर मी तसं राधूला दिलं बघा रात्री प्यायला, पण त्याने पण तिला काय फरक थोडासा पडला नाही. पण ते आतड्यात सूज असल्यामुळे ते काय सगळं लगेचच्या लगेच राहणार नाही. तर तुम्ही जसं सांगाल तसं मी करते. जे मला माहीत नाही ते तुम्ही सांगताय, मी पण तशीच करते, पण तिच्या काय पोटाला फरक पडेना. आणि रात्री तर अशी एक कमेंट आली होती एका मुलीची बघा, त्या ताईंच्या, ते अजून माझ्या पोटातच आग पडली, कसं तरीच झालं. त्या पण त्यांच्या मुलीला बघा तशी सूज यायची, पोट दुखायचं, पण ते बिचारे जाऊ द्या आता, नको सांगायला.
ज्याने कमेंट केली त्यांना माहिती आहे. त्या म्हणल्या मला राधूचा असं हाल बघून माझ्या मुलीचं ध्यान होतं नाही का. ते वाईट वाटलं बघा मला ती कमेंट वाचून. रात्री 10-10:30 वाजता किती वाजता तरी ती कमेंट आली होती भरपूर उशिरा. ती मी झोपताना बघितली. माझ्या पोटातच आग पडले कारण शेम माझ्या राधूचं पण तसंच दुखतं. असू द्या, मला जसं आठवण तसं मी कमेंटचं सांगत बसले तुम्हाला. त्याच्यावरती उत्तर देत बसले. देवपूजा घेते करून. आता ह्यांनी लगेच हाका मारायचा फोनवर बोलतात. देवपूजा करायला काय उशीर लागत नाही. थोडं देव आहेत आपलं देवघरात, तेवढंच करायची देवपूजा. देवपूजा करून घेतली बघा मस्त अशी घेतं. 10 मिनटं लागली बघा, 5-10 मिनटं. आणि वात उदबत्ती लावली. दुर्गा लागली उदबत्ती मागाय. आज गुरुवार आहे. उंबरचं झाड आहे बघा दारामध्ये, तिथं पण वात हे लावली. सॉरी, उदबत्ती लावली. वात काय राहत नाही, संध्याकाळला लावायची. उठ चल, बस गाडू. देव धुतलं की ह्यांनी हाका मारली चल म्हणून. आता काय करणार तू? करते जा. उंबरच्या झाडाला लाव. उंबरचं झाड आहे बघा दारामध्ये. तुळस काय वाढा ना, ह्याला छोटी कुंडी आहे त्याच्यामुळं हा एवढीच राहते. आणि तिथंच मंजुळा हे पडतात बघा. ह्याला मोठी कुंडी असली ना चांगली अशी पसरवून तुळशी असं मोठं लड बघा, असं तुळशीचं झाड आहे. कुंडी बदलावं लागल. आता दुर्गाला इथं ठेवून जायचं होतं. दुर्गाला सोडलं आतमध्ये, नादी लावली. तोपर्यंत राधू आली बघा देवावरून. काकी काय करते तुला खायला? दुखतंय का बघू संध्याकाळनं. विचार काकीला काय करणार आहे. काकीचा फोन आलता मला मागाशी. दे बांधलंय ना ते गळ्यात का पहिलंच आहे? तुझंच आहे, हे बांधू दे. मार्केटवरनं सामान घेऊन आलो बघा. आणि राधू तर आधीच आली होती देवावरनं आम्ही जायच्या टायमाला. आणि इकडं पिहू साडी घालतीय. काय करायचे बाबा? हा काय करायचे? रील्स बनवायची तुझी बांगडी सगळं घरी. तुझं औषध आणलंय बघा आता येता घरनं. सकाळी एक पिली, 2 एक टूप पिली, एक औषध. आणि आता अजून एका बाटलीतलं राहिलं. तर बघा इथं राधूने मला आल्याला सांगितलं मम्मी माझं दुखायचं कमी आलंय. देवाला गेली. आप्पांनी हिला देवाला नेलता. आप्पा सकाळच्या पारी कामानं लवकर आलं होतं बघा. आणि इकडं आता मग अशी देवावरनं आली होती. आणि साडी कोणी घालायला लावली तुला? काकीने का काकाने? पिऊ घालत नव्हती ती, नको नको म्हणायची. काकीने मलाच घातली. तुलाच घातले. तुझे पण काका पण म्हणलं होतं घाल म्हण. कसले रील्स बनवायची? माझं दुखायचं कमी आलं म्हणलं. आता उद्या काय करायचं? जायचं शाळेत जायचं आहे का नाही? मॅडम म्हणल्या होत्या तिला ठेवा, आपण लय दिवस नका ठेवू. आधीच 4 दिवस शाळा बुडाली आणि आज ठेवली घरी. आप्पा कालच्यापासून म्हणत होता राधूला लवकर उठव, तिचं उरक, मी नेतो तिला देवाला. जेवलं नव्हतं आप्पा रात्री. सगळ्याला काळजीला वाटून राहिली होती. आता पण आम्ही गाडीवरून येताना बघा सामान घेऊन येताना एका ताईंचा फोन आलता. म्हणजे ह्यांनी बोलत होतं राधूचं राहिलं का, रोज फोन येतात. म्हणजे राधूला एवढा जीव लावतात तुम्ही सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तिला बरं वाटतंय का हे? आता एवढ्यातच ह्यांनी गाडीवर पण बोलत होतं. आणि इथं येऊच तर फोन चालू होता. म्हणत होत्या तिथं नाही फरक पडला तर तिकडं आणा. बहुतेक पुण्याला म्हणल्या काय कोण असतं कुठल्या होत्या काय माहित. पण बरेच जण म्हणतात पुण्याला पण फरक पडतो. तिला सारखं सारखं ती सूज येते म्हणून आतड्यावरती. तर इथं पूजाची साडी घातली बघा राधूने. तू जेवले राधा? जेवले? वरण भात खाल्ला त्याच्यावरच आहे. जेवले नाही तर तुला जेवाय घालते. थांबे घालते तुझी वेणी. तिला आवडत पण नाही. मी वेणी घातली ना तिची सोडून टाकते का म्हणून काय माहिती.